चंद्रपुरात अखेर भाजपचे ठरले. सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर पक्षाने शोधला जालीम तोडगा. आमदार किशोर जोरगेवार की मुनगंटीवार? चंद्रपूरच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात असणार? भाजपचा तो नवा प्लॅन काय आहे, ज्याने एकाच वेळी दोन्ही नेत्यांना खुश केलं आहे? जाणून घेऊया चंद्रपूरच्या राजकारणातले हे मोठे फेरबदल नेमके काय आहेत. चंद्रपूरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत होते. नगर परिषद निवडणुकीत भाजपला सोसाव्या लागलेल्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी थेट आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. माझी शक्ती कमी करण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दात त्यांनी आपली खतखत व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपने आगामी चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी एक तोडगा काढला असून दोन्ही नेत्यांचे पुनर्वसन करण्याची नवी रणनीती भाजपने आखली आहे. भाजपने घेतलेल्या ताज्या निर्णयानुसार चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आता ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीचे सर्व नियोजन आणि मार्गदर्शन मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालीच पार पडेल, असे अधिकृत पत्र भाजपने काढले आहे. दुसरीकडे आमदार किशोर जोरगेवार यांची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करून त्यांनाही निवडणुकीचे मुख्य प्रवाहात ठेवण्यात आलेले आहे. मध्यंतरी जोरगेवार यांना या पदावरून हटवून अजय संतेची यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र अवघ्या काही तासांतच पक्षाने घुमजाव करत जोरगेवार यांचे पद कायम ठेवले. हा तोडगा काढण्यामागे भाजपचे एक मोठे गणित दडलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवारांचा दबदबा मोठा आहे, तर किशोर जोरगेवार यांची स्थानिक पातळीवर मोठी ताकद आहे. या दोन नेत्यांमधील वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, ज्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत होता. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली होती. हाच धोका ओळखून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत मुनगंटीवार यांचा सन्मान राखला आहे आणि जोरगेवार यांनाही कामाला लावलेले आहे. मुनगंटीवार यांनी नुकताच आरोप केला होता की पक्षात नवीन लोकांना प्रवेश देताना जुन्या नेत्यांना विचारले जात नाही, ज्यामुळं आता गटबाजी वाढली आहे. आता निवडणुकीची सूत्रेच मुनगंटीवार यांच्याकडे दिल्याने ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. आता या नवीन समीकरणामुळे चंद्रपुरात भाजप पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. मुनगंटीवार यांचा अनुभव आणि जोरगेवार यांची संघटन शक्ती या जोरावर भाजप महानगरपालिका काबीज करणार की अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफळून येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास तरी भाजपने डॅमेज कंट्रोल करत चंद्रपुरातील मोठे संकट टाळले आहे, असेच म्हणावे लागेल. तुम्हाला काय वाटतं? यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर होईल का, की मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात अजून संघर्ष जास्त वाढेल? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.